हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिभा पाटील आणि मी एक मेहंदी आर्टिस्ट आहे। तर प्रिव्हियस 2 रीलच्या प्रमाणे आपण या व्हिडिओमध्येही मेहंदीला डार्कर्शन येण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो या विषयावर बोलणार आहोत। तर या आधीच्या 2 रील्समध्ये आपण प्रिपरेशन ऑफ मेहंदी आणि मेहंदी ॲप्लिकेशन या 2 विषयांवर व्यवस्थितपणे बोललेलो आहे। आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे आफ्टर केअर। मेहंदी लावून झाल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून मेहंदीचा स्टेन खूप जास्त चांगला येईल आणि मेहंदी जास्त वेळेसाठी राहिली जाईल हातावर। तर त्याचा सर्वात मुद्दा म्हणजे मी प्रिव्हियस रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाणी अवॉइडच करायचं आहे। साधारण 7 ते 8 तास पूर्णपणे अवॉइड करायचं आहे। त्यानंतर पण जर तुम्ही अवॉइड करू शकत असाल तर ती गोष्ट चांगलीच आहे। सेकंड पार्ट इज आपल्याला मेहंदी काढताना हात या पद्धतीने रब करून मेहंदी रिमूव्ह करायची नाही आहे। नेहमी ऑइल यूज करा। मेहंदी ऑइल मार्केटमध्ये मिळतात, ते जर नसेल तर तुम्ही आपलं कोकोनट ऑइलसुद्धा यूज करू शकता मेहंदी पिल ऑफ करण्यासाठी। त्यानंतर जर शक्य असेल तर मेहंदीचे बामसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे तुम्ही मेहंदी पूर्णपणे पिल ऑफ केल्यानंतर लावून ठेवू शकता। त्याच्याने देखील कलर खूप छान येतो। आणि नेक्स्ट वन इज मेहंदी रंगल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सोप, खास केमिकल्स वगैरे हातावर यूज करायचं नाही आहे, स्क्रब करायचं नाही आहे। त्यामुळे मेहंदी फेड आउट होण्याची शक्यता असते। म्हणून आपल्याला मेहंदी जास्तीत जास्त वेळ टिकवून राहण्यासाठी मी दिलेल्या टिप्स फॉलो करायचे आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पुण्यात कोणी असे मेहंदी आर्टिस्ट असतील की जे ट्रॅव्हलसाठी नेहमी अवेलेबल असतात आणि ज्यांचे काम हे अगदी फिनिशिंगसोबत कंप्लीट करतात, कोणत्याही प्रकारचे फिगर्स अगदी सहजरित्या काढू शकतात, त्यांनी त्यांच्या कॅटलॉगसोबत मला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे। सो थँक्यू, बाय बाय।